चला तर मंडळी, आज आपण वांग्याचं भरीत बनवतोय. वांग्याचं भरीत या पद्धतीने तुम्ही कधीच बनवलं नसेल. मी खूपच वेगळ्या पद्धतीने आज बनवून दाखवलेलं आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी एक मोठं वांगं घेतलंय. हे भरीत बनवण्यासाठीच वांगं असतं. आता हे बनवताना पहिलंच धुवून घ्यायचं, नंतर धुवायचं नाही. धुवून घेतल्यानंतर याचं पुढचं देठ कापून टाकलंय. यानंतर मधून कापून अशा पद्धतीने याचे मीडियम आकारामध्ये फोड्या करून घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीने आपण काय करतो, वांग्याचं भरीत बनवताना भाजून घेतो गॅसवर. तर हे थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्हाला हे नक्कीच आवडेल. सगळी वांगी मी कापून घेतली आहे मीडियम आकारामध्ये. आता इथे मी 2 टोमॅटो सुद्धा घेतलेले आहेत. टोमॅटो सुद्धा धुवून घ्यायचे आणि याचा पुढचा देठ कापायचा आणि याचे 2 तुकडे करून घ्यायचे. दोन्ही टोमॅटो कापून घेतलेत. गॅसवर मी इथे पॅन ठेवलाय. आता या पॅनमध्ये नेहमीचं तेल न वापरता इथे मी राईचं तेल घेतलेलं आहे, म्हणजेच मोहरीचं तेल. पॅनमध्ये मोहरीचं तेल घालायचं. तेल घालताना 3 ते 4 चमचे घातलंय, जास्तच तेल लागतं थोडं याला. आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वांगी आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचे आहेत. असे हे वांग्याच्या फोडी आहेत त्या सेट करून घ्यायच्या पॅनमध्ये, किंवा तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता. सगळी वांगी यामध्ये ठेवलेली आहे. आता टोमॅटो सुद्धा सेट करून ठेवते. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कोणत्या देशातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आता मी इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. या लहान होत्या म्हणून मी एवढ्या घातल्यात. तुमच्याकडे मोठ्या पाकळ्या असतील तर 5 ते 6 घाला. मिक्स करून उलटून पालटून घ्यायचं आहे. याचा रंग तुम्ही पाहू शकता, हळूहळू बदलायला लागलाय आणि वांगी सुद्धा छान भाजायला लागली आहे. मस्त एक वेगळाच फ्लेवर यायला लागलाय, छान सुगंध येतोय, कारण आपण यामध्ये मोहरीचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही मोहरीच्या तेलामध्ये कधी वांग्याचं भरीत बनवलं आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि नाही बनवलं असेल तर बनवून सुद्धा बघा. आता याला 2 ते 3 मिनिटं लागतात छान शेकायला. मी थोडंसं मीडियम फ्लेमवर बनवते. मीडियम फ्लेम ठेवून मी छान शेकून घेते. आता गॅस बंद केलाय. गॅस बंद करून या पॅनमध्येच पावभाजीचा मॅशर असतो ना, त्याने हे मॅश करून घ्यायचं. वांगी आणि टोमॅटो छान भाजून घ्यायची आहे या तेलामध्ये. छान शिजली, मऊसूत झाली की पटकन ही मॅश होतात. तुम्ही पाहू शकता, छान अगदी मऊसूत मॅश झाली आहे. तुम्ही कधी अशी बनवली आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. आता पावभाजीच्या मॅशरला लागलेलं सगळं मी हे मिश्रण काढून घेते. यानंतर यामध्ये मॅश केल्यामुळे जे वांग्याची सालं असतात ना, ती सुद्धा आहेत, तर ही काढून टाकायची. कारण भरीत बनवल्यानंतर हे दातामध्ये येतात, तोंडामध्ये येतात, चांगली लागत नाही. तर ही सालं मी काढून टाकते. काही बारीक असतील तर ती चालतील सुद्धा, पण मोठी मोठी सालं असतील ना, ती काढून टाकायची. कारण वांगं असतं वातूड आणि अपचनाचा त्रास सुद्धा त्यामुळे होतो. त्यासाठी सालं काढून टाकायची. आता भरीत बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमचे मोहरीचं तेल घातलंय. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं. जिरं आणि मोहरीचा खमंग सुगंध यायला लागल्यावर हिंग घालायचे आहे. हिंग, मोहरी, जिरं छान गरम झालंय. आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा, जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही. तुम्ही कसं वांग्याचं भरीत बनवता हे मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस तुमच्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवण्याचा प्रयत्न सुद्धा करेन. आता कांदा तुम्ही पाहू शकता, हळूहळू याचा रंग बदललाय. एकदम मऊसूद व्हायला पाहिजे, यामधला कच्चेपणा जायला पाहिजे. एकदा मिक्स करून घेऊया. छान हा कांदा शिजलेला आहे. आता यामध्ये थोडासा मऊसूद अजून होण्यासाठी मीठ सुद्धा यातच घालते. मीठ घातल्यामुळे कांदा जर कुठे कच्चा असेल तर तो पटकन शिजला जातो आणि चांगला मऊ होतो. कांदा शिजून झाल्यावर इथे मूठभर हिरवे वाटाणे घेतले आहेत, हिरवे मटार. वांग्याचं भरीत आपण प्लेनच बनवत असतो, पण एखाद दिवशी तुम्ही हे हिरवे मटार घालून वांग्याचं भरीत बनवून बघा. आता हे मटार आहेत ते 3-4 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत. लगेच शिजले जातात हे असे कांद्यामध्येच परतले की पटकन शिजतात, मऊसूद होतात. मटार छान शिजलेत. आता काही घरगुती मसाले घालूया.
पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, याने रंग खूप सुरेख येतो. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातली आहे. 1 चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता. पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि 2-3 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची. यानंतर आपण टोमॅटो आणि वांगी मॅश करून ठेवली होती ती घालायची आहे, मिक्स करून घ्यायची. आता गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे, पण हे भरीत थोडंसं घट्टसरच असतं तर पाणी जास्त घालू नका. पॅनमध्ये जे आपण वांगी भाजली होती त्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी घातलंय. आता मिक्स करून घ्यायचं. यानंतर यामध्ये वांग्याची सालं थोडी राहिली आहेत ती सुद्धा मी काढून घेते. ही बघा अशा पद्धतीने, बारीक असतील तर चालतील पण मोठी आहे तर ती काढून टाकायची. मिक्स करून घेऊया. रंग पाहू शकता किती सुरेख आलेला आहे. मिक्स करून घेतल्यावर 2-3 मिनिटं वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट घातलाय. दाण्याचा कूट नक्की घाला. दाण्याचं कूट घातल्यामुळे भरीत खायला खूपच छान लागतं. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं भरीत चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचं. लो फ्लेमवर मी भरीत छान शिजवून घेतलेलं आहे. मस्त सुगंध सुटलाय. आता यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे भरीत आहे वांग्याचं, ते चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी खूपच भारी लागतं. या पद्धतीने तुम्ही कधी केलंय का मंडळी? केलं नसेल तर करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. दिसतंय पहा किती मस्त, रंग सुद्धा खूप सुरेख आलाय. खायला तर खूपच भारी लागतं. नक्की करून बघा. खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या छानशा, युनिक आणि मस्त रेसिपीसोबत. धन्यवाद.